नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर कालच सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झालेला आहे। आज संपूर्ण दिवसभरामध्ये मंत्री आदित्य तटकरे कधी हप्ते वितरणाची घोषणा करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं, परंतु अजून तरी कोणतीच या संदर्भात घोषणा झालेली नाही। तर लक्षात घ्या, आता कोणत्याही वेळी ही घोषणा होऊ शकते, तर ही घोषणा कधी होईल हे मात्र कोणीही सांगू शकत नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांची प्रतीक्षा संपणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हप्ते वितरणाचा GR येतो आणि त्याच्यानंतर आम्ही हप्ते वितरण करत आहोत। तर अशा प्रकारची घोषणा मंत्री आदित्य तटकरे करत असतात। तर आता एकच प्रतीक्षा बाकी आहे की मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा। तर अनेक व्हिडिओ सध्या दिवसभरामध्ये व्हायरल होत आहेत की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी हप्ते वितरण सुरू झालेलं नाही। तर याची प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भातला मेसेज मंत्री आदित्य तटकरे लवकरच त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत पेजवर असेल किंवा त्यांची प्रेस कॉन्फरन्स असेल याच्या माध्यमातून आता कोणत्याही क्षणी देतील। तर या संदर्भात कधी त्या घोषणा करतील अशी निश्चित अशी वेळ सांगता येत नाहीये, उद्या दिवसभरामध्ये देखील होऊ शकतं। तर अशा प्रकारची टेंटेटिव्ह शेड्यूल आपण सांगू शकतो, परंतु मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा झाल्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण केलं जात नाही। आता याच्यामध्ये जून महिन्यापासून, त्यानंतर जुलै, त्यानंतर ऑगस्ट, तर या 3 महिन्यापासून काही लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यामुळे त्यांना लाभ आला नव्हता। आता यांना चालू महिन्याचा हप्ता येणार एवढं कन्फर्म आहे, पण मागील महिन्यांचे हप्ते आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत मिळत आहेत का या संदर्भातली अपडेट ज्यावेळी हप्ते वितरण होईल त्यावेळेस आपल्याला देता येणार आहे। कारण का मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलंच होतं की ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत पण त्या पात्र ठरतील त्याच्यानंतर त्यांचा जो लाभ आहे तो त्यांना दिला जाणार आहे। पण आता सप्टेंबरच्या महिन्यासोबत दिला जाणार आहे की नाही हे मात्र अजून प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आलेला नाही आहे। त्यांना सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता येणारच आहे आणि याचबरोबर ही जी घोषणा आहे तर ही घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। अजून तरी लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। शासकीय मान्यता देणारा GR नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। तर अशा प्रकारे हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। EKYC मध्ये देखील आज दिवसभरामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक असल्यामुळे लाडक्या बहिणींची EKYC होत नाही आहे। तेव्हा लाडक्या बहिणींना ज्यांची EKYC झालेली नाही आहे त्यांनी प्रयत्न करत राहायचा आहे। एखादा OTP येऊन तुमची EKYC होऊ शकते। तर रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळी पहाटे या 2च वेळा आहेत, या वेळेला EKYC होत आहे। काही दिवस प्रतीक्षा केल्यानंतर तुमची देखील दिवसभरामध्ये केव्हाही EKYC होणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।